10वीचा मराठी या विषयाचा पेपर आता फुटलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ दिसतोय, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोंधळ दिसतोय। 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण या परीक्षेला लागलं असल्याचं आपण पाहतोय। कॉपी मुक्त अभियान राबवलं जात होतं, मात्र आपण आता जर बघितलं पेपरच फुटलेला आहे। त्यामुळे या पेपर फुटीला नेमकं जबाबदार कोण? जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे। आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे। उत्तर पत्रिका जी आहे ते सीएससी केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना पाठोपाठ यवतमाळ मध्ये सुद्धा आता 10वीचा पेपर फुटलेला आहे। वारंवार आपण बघतोय परीक्षा केंद्रांवरती हे गैरप्रकार होत आहे। हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची देखील आता माहिती समोर येते। वाशिममध्ये कॉपी मुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र आहे। शिरपूर विद्यालयाच्या बाहेर कॉपी बहाद्दारांचा सुळसुळाट झालेला आहे। वर्गखोलीच्या खिडकीतून कॉपी पुरवण्यासाठी पालकांची चांगली धडपड दिसून येते आहे। जे विद्यार्थी मेहनत करून पेपर देत आहेत त्यांच्या मेहनतीचा काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या घटनेमुळे राज्याच्या शिक्षण विभागानं जे काही कॉपी मुक्त अभियानाचा सांगितलं होतं त्या कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय।